तर चला मंडळी, मालवण करून ना आपली वाटतं मुंबईत आता मालवण व्हायला लागले असं मला वाटतंय. कारण की आता पण आपण जो हॉटेल घेऊन आलो ना मित्रांनो, ते पण मालवणीच आहे. आणि मुंबईमध्ये बघाल ना तर सर्वीकडे अक्सल म्हणजे सर्वीकडे मालवणी झालेले आहेत हॉटेल. ते चांगली गोष्ट आहे, कारण की मालवण आणि कोकण आपला कुठेतरी पुढे जातोय. कारण की हे फूड आता आपल्या पूर्ण मुंबईमध्ये विकायला लागले आहेत मित्रांनो. मीरा रोडचा हा एक पॉप्युलर म्हणजे माशांसाठी फेमस म्हणजे हॉटेल आहे. त्याचं नाव आहे मुंबई कोस्टल. तिथं मालवणी फूड भेटतात मित्रांनो. मालवणीच्या मतलब सर्व मासे मच्छी जे आहेत ना, आणि चिकन मटन मध्ये पण इथं खूप व्हरायटीज आहे. तसं बोलायला गेलं तर फ्राय मध्ये आहे, ग्रीन चिकन आहे, आणि चिकन थाले पण यांच्याकडे भरपूर प्रकार लागले असतात कमी रेट्स मध्ये. म्हणजे एक पॉकेट फ्रेंडली बोलू शकतो या रेट्स पासून आपल्याला. एसी लावून देतात ते आपल्याला. आणि यांचे मसाले आहेत ना प्युअर मालवणी आहेत. यांच्या गावावर ते मसाले येतात. एक चांगली गोष्ट आहे मित्रांनो. शहरातले मसाले गावच्या मसाल्यांमध्ये खूप फरक असतो मंडळी. मालवणी रेस्टॉरंट बोललात ना तर इथं मच्छी वगैरे सर्व जेवण मिळणार. त्याच्यामध्ये ना फिश करी पण मिळणार आहे आपल्याला, अजून चिकन करी मिळणार आहे, मटन करी पण मिळणार आहे. ही चांगली गोष्ट आहे मित्रांनो, जे तुम्ही पिऊ पण शकता. तर त्यात आपल्या मालवणी जेवणात स्वाद घ्यायचा आहे अगदी योग्य दरामध्ये. इथं आपल्या जेवणात जेवायचं आहे. तर या ऍड्रेस फुल कॅप्शन मध्ये आहे आणि खाली डिस्क्रिप्शन चेक करू शकता. त्या ऍड्रेस वरती आहे, नक्की मीरा रोडला आहे, त्या ऍड्रेस पुरा आहे मित्रांनो. ॲम्बियन्स बघू शकता, यांचा ॲम्बियन्स खूप चांगला आहे. इथं आलात ना तर तुमची फॅमिली आरामात जेवण करू शकते. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव स्वप्नील आहे. अच्छा. आणि कधीपासून सुरुवात झाली आपल्या? आता आपल्या हे हॉटेल चालू झाल्यापासून आपल्याला 2च महिने झाले. आपली ती स्पेशालिटी काय काय आहे ते सांगू शकाल का? आता आमची इकडे स्पेशालिटी मालवणी जेवणाची आहे. म्हणजे घरगुती जेवण असं आम्ही बनवतो. त्याच्यामध्ये फिश आहे, चिकन आहे, मटन आहे. ही आमची स्पेशालिटी आहे. आणि मेन स्पेशालिटी आहे ती कोस्टल म्हणजे मुंबई कोस्टल म्हणजे कोस्टल विभागात जे फिश आहे ती फिश आमची मेन स्पेशालिटी आहे. त्याच्यामध्ये पॉम्प्लेट फ्राय, बांगडा फ्राय, सुरमई फ्राय, क्रॅब फ्राय. आणि त्याच्यामध्ये आमचं सुद्धा रेट पण कमी आहे. जर तुम्ही बांगडा थाळी घ्यायला गेलात तर तुम्हाला 120 रुपयामध्ये फक्त बांगडा थाळी भेटते. आणि आम्ही गावठी कोंबडी पण देतो. किलोच्या हिशोबावर आम्ही गावठी कोंबडी पण देतो. गावठी कोंबडी म्हणजे आम्ही गावावरून ज्या काही कोंबड्या असतात त्या गावठी कोंबडी आम्ही मेन स्पेशालिटी म्हणून ते पण देतो. हा टेस्ट आमची आहे, कारण आमचे जे आम्ही मसाले वापरतो जेवणामध्ये ते घरगुती मसालेच आहेत. आमचा आता टायमिंग हॉटेलला आमच्या 10:30 सुरुवात होते ते रात्री 12-12:30 वाजेपर्यंत चालू. म्हणजे बंद तेवढ्या कालावधीत बंद कधीच नसतो का? मध्ये 2 तास चालूच असतं. ओके ओके. म्हणजे कस्टमर आले तरी आपण कस्टमर आले तर आम्ही ऑर्डर देतो. ओके ओके. आणि आठवड्यात किती दिवस लागतो आपल्या इथे? हॉटेल आमचं कधी बंद नसतं, पूर्ण म्हणजे चालू असतं. आणि जर व्ह्युअर्स आपले इथे यायचं झालं तर कसे येतील? आमचं इथे हॉटेल आहे मीरा रोड मध्येच आहे. रामदेव पार्क एरिया आहे तिथे आमचं हॉटेल आहे. आणि जर भवानी मेडिकलच्या समोरच आहे. तर आम्ही ऍड्रेस प्रॉपर देऊच व्ह्युअर्सला की कसं यायचं काय. आता ही मच्छी करी आहे. अच्छा, मच्छी करी आहे. ओके. मच्छी करी थालीमध्ये येते. अच्छा, थाली बांगडा थालीमध्ये मच्छी करी येणार. अच्छा. एक बांगडा येणार. एक बांगडा पण येतो का? हा, एक बांगडा पण येणार. आणि सुका झिंगा पण येतो त्याच्यामध्ये. अच्छा. आणि आपली सोलकडी आहे. सोलकडी कोकणातली असते. बांगडा तिकडे दाखवते. हा एक अख्खा बांगडा येणार आहे. हा अख्खा बांगडा येतो का? अरे वा. आणि बांगडे आज आणलेले आहेत. अच्छा. हे आपल्या इथं फ्रेशच खायला मिळतील दर दिवशी? म्हणजे फ्रेश असतात दर दिवशी. आम्ही फ्रेश आणतो आणि ते फ्रेशच कस्टमरला देतो. अच्छा. आणि एवढीच साईज आपल्या इथे म्हणजे एक सिंगल घ्यायचा झाला कोणाला तर कसा आपल्या इथे सिंगल घ्यायचा झाला तर तुम्हाला 100 रुपयाला आहे. अच्छा, 100 रुपयाला फक्त. आणि बांगडा थाळी जर पूर्ण तुम्ही घेतले तर फक्त 120 रुपयाला आहे. 120 रुपयाला बांगडा थाळी. एवढी स्वस्त बांगडा थाळी आपल्या इथे 120 रुपयाला भेटते. बरोबर. आणि आता आपण याच्यामध्ये जो आमचा एक मसाला आहे. अच्छा. कोकणी मसाला आहे. त्याच्यामध्ये आम्ही खोबरं वगैरे टाकून कोकणी जो मसाला आहे तो आता आम्ही ह्याच्यामध्ये दिसतोय. म्हणजे आपलं एक वाटण बोलू शकतो का? हा, वाटप. आपण कोकणी पद्धतीने जे वाटण बनवणार हा ते सगळं वाटप आपण टाकतो. त्याची चव मित्रांनो बघू शकता. ही आपल्या कोकणातली ही आपली सगळी कोकणातली रेसिपी आहे. बरोबर. ही आमच्या म्हणजे कोकणातल्या तुम्ही प्रत्येक घराघरामध्ये गेलात ना तर मच्छीची रेसिपी, मच्छी जी करी आहे ती अशीच बनवली जाते. मालवणी मच्छी करी असतात ना, गोवन मच्छी करी त्याला बोलतात, ती अशीच बनवली जाते. आणि याच्यामध्ये एक पीस येतो. आपण जेव्हा बांगडा थाळी घेतो थालीमध्ये आपल्याला एक पीस पण दिला जाईल, बघू शकता. आणि खूप स्वस्त आहे. 120 रुपयाला. म्हणजे 120 रुपयाला म्हणजे काहीच नाही. हो हो, ते तर आहे. तर फ्राय मध्ये किती मच्छी भेटतील?
हा, फ्राय मध्ये एक मच्छी भेटते. अच्छा, आपल्या किती आहेत, आपल्या व्हरायटी किती आहेत तरी पण फ्राय आता आमच्याकडे बोंबील फ्राय आहे. अच्छा. बांगडा फ्राय, प्रॉन्स फ्राय. जेवण खूपच छान होतं. अच्छा. चांगली टेस्ट, एकदम चटपटा, टिपिकल मालवणी आहे. चव फिश आहे. एकदम फ्रेश आणि टेस्ट पण खूप छान आहे. ओके. रिजनेबल आहे, प्राइस पण खूप छान आहे. तरी चिकन थालीमध्ये चिकन आहे, तर चिकन थाली रेडी होते. तर हे सुकं चिकन आहे का? की? अच्छा. अच्छा, म्हणजे आपल्याला एक चिकन थाली घेतली जातात, त्याच्यामध्ये काय काय आपल्याला तरी पण सुकं चिकन येतं. अच्छा. आणि 3 पीस ग्रेव्हीमध्ये येतं. ओके ओके, म्हणजे ग्रेव्ही वाला पण सुकं पण येतो. आणि चिकन एकदम ताजं असतं. अच्छा, हो ते तर आहे, क्वालिटी खूप चांगली आहे. चिकनचे पीस हो हो हो, चिकनचे पीस बघू शकता, अगदी फ्रेश आहेत मित्रांनो. मित्रांनो लॉबस्टर बघू शकता, ते आपल्याला टायगर प्रॉन्स म्हणून बाबू ओळखलं जातं ह्याच्यामध्ये. तर आता हे काय म्हणजे आपल्या इथं फ्राय होतात की कसं काय जातं? फ्राय पण असतं. अच्छा. आणि मसाला पण असतो. मसाले पण मध्ये पण मिळेल आहे, फ्राय पण करून मिळेल. फिश फ्राय बरोबर. याच्यामध्ये त्यांचा स्पेशल आहे. अच्छा. आणि प्रत्येक त्यांच्या डिशवर बरोबर. कस्टमर हॅपी असतो. अच्छा, तर बघू शकता मित्रांनो हे आहे. नमस्कार काका. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? माझं बाबूराव नाव आहे. अच्छा, आणि इथलं जेवण तुम्ही सर्व बनवता का? सर्व मीच बनवतो इथं. अच्छा, बरोबर. पूर्ण कस्टमर सुद्धा खुश आहेत. अच्छा, हो ते तर आहे. क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही पण देतो त्यांना. बरोबर. तर किती वर्ष ह्या कामामध्ये आहे तुम्ही? मला तरी पण? जवळजवळ 17 वर्ष झाली. अच्छा, 17 वर्षापासून म्हणजे तुम्ही कुकिंग करताय? हो. वा वा वा. चला मंडळी, आपण आलो होतो आता मीरा रोडला. मीरा रोडला मित्रांनो आपण मुंबई कोस्टलला भेट दिली आज. तर आज आपण ना बांगडा थाली मागितलेला आहे. बांगडा थाली इथली म्हणजे मोस्ट सेलिंग आहे आणि अगदी रिजनेबल प्राईस, म्हणजे पॉकेट फ्रेंडली, म्हणजे खायला आपल्या इथे मिळणार आहे. आणि मित्रांनो ॲम्बियन्स इथं खूप चांगला आहे, या इथे बसून खायला मिळणार आहे. प्लस याच्यामध्ये AC आहे आणि AC मध्ये तुम्ही आरामात जेवण करू शकता. आणि ACचे चार्ज इथे लागलेले नाही आहेत मित्रांनो. बघू शकता बांगडा थालीमध्ये आपल्याला काय काय मिळतं आणि एवढा रिजनेबल प्राईसमध्ये आपल्याला दिला जातो. त्याच्याबरोबर आहे ना, आपण सुरुवात करूया बांगडा फ्रायवर ना मित्रांनो. बांगडा फ्राय बघू शकता, ह्याची क्वालिटी मी तुम्हाला खाताना दाखवणार आहे आणि क्वांटिटी तुम्हाला मी आता दाखवतो मित्रांनो, किती मोठा आपल्याला इथे बांगडा मिळतो. आणि त्याचबरोबर आहे ना आपल्याला म्हणजे जावला येते. जर तुम्ही कोणती मच्छीची थाली घ्याल ना मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला जावला मिळणारच आहे. आणि आपल्याला बांगडा कढी पण देतात. आणि बांगडा कढीमध्ये मित्रांनो तुम्हाला त्याच्यामध्ये पण एक बांगडा टाकून दिला जाईल. कारण की आपण इतर ठिकाणी बघतो मित्रांनो, त्यामध्ये आपल्या बांगडा नाही देत किंवा बांगडा कढी असेल, फक्त तो आपला एक रस्सा बोलतो, सालन बोलतो, तेवढाच आपल्याला देतो फक्त. थंडगार अशी सोलकढी मिळेल 1 वाटी, आणि आपल्याला 2 चपाती, त्याबरोबर आपल्या राईस आणि आपलं सॅलड आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला सॅलड पण मिळेल. की म्हणजे ही प्रॉपर थाली आहे ना मित्रांनो. आता ही झाली आपल्या 120 रुपयाची फक्त. आणि खूप चांगली गोष्ट आहे, कारण की 120 रुपयामध्ये इथं आपला फुल प्लेट जेवण मिळणार आहे. सर्व कसं आहे काय तुम्हाला ह्या रिव्ह्यू तर देतो आहे. तर चला स्टार्ट करूया. आपण चपाती पण सुरुवात करूया. आम्ही चपाती ऑर्डर केल्या मित्रांनो. आणि त्याचबरोबर ना आपण पहिला बांगडा फ्रायची क्वालिटी दाखवतो तुम्हाला. हे अगदी कोकणातले मसाले आहेत आणि यांच्या खुद्दही कोकणातले असल्यामुळे यांचे मसाले पण त्याच पद्धतीने आहेत जे कोकणामध्ये असतात. तर चला आपण सुरुवात करूया. खूप छान टेस्ट आहे मित्रांनो. म्हणजे एक बाईट मी तोंडावरती घेतली ना, त्या जिभेवरती मला चव पाहिजे समजली. कारण की कोकणी जेवणाची चव मी पटकन ओळखू शकतो. आणि जे मसाल्यांची जादू आहे ना, ती खरंच यांच्या हॉटेलला ती मिळाली मला. तर त्याचबरोबर आहे ना आपल्याला मच्छीची कढी आपण बोलू शकतो, ती पण आहे. खूप छान चव आहे. त्याचबरोबर ना आपण जावला पण ट्राय करूया. कारण की कोकणामध्ये जावला इतका फेमस आहे ना, ते सकाळच्या नाश्त्याला पण तिथले लोक खातात. तर आपण मला जावल्यासोबत ट्राय करणार चपाती. म्हणजे प्रॉपर जावला जो बनवतात ना, ते मालवणी लोक बनवतात. त्याच्यावर आपण बांगड्याचा हा रस्सा आहे, एक आपण करी बोलतो त्यासाठी. ती करी आहे मित्रांनो, ती आता ट्राय करणार आपण. खूप छान. जी चव एक मालवणची असते ना, त्या हॉटेलला परफेक्ट आहे म्हणजे असं बोलू शकतो. कारण की आपण इतर ठिकाणी पण जातो ना, तिथे आपल्याला अशी म्हणजे चव मिळत नाही. मालवणी आता आपल्या मुंबईमध्ये भरपूर ठिकाणी जेवण मिळतो, पण ही चव आहे ना फक्त एक प्रॉपर मालवणी ओळखू शकतो की याची चव काय आहे. म्हणजे त्याची वेगवेगळे प्रकारचे मालवणी मसाले असतात
आणि स्वतःचा ओन मसाला बनवतो, एक सिक्रेट मसाला बोलतो, ते पण त्यांच्याकडे आहे मित्रांनो. ते आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणून गेला असेल तुम्ही, कुठले आपले दादा बोलले. तर चला मंडळी, आता आपण ना मालवणची मच्छी खाल्ली, म्हणजे मच्छी थाली घेतली होती. आणि त्याचबरोबर आपण ना आपल्या व्हिडिओमध्ये चिकन आला असं होणारच नाही, कारण चिकनला खूपच फेवरेट आहे म्हणजे असं बोलू शकतो. त्याचबरोबर आपण इथे चिकन थाली पण ऑर्डर केली. तर बघू शकता ह्याच्यामध्ये ना आपल्याला म्हणजे ग्रेव्हीवाला चिकन बोलू शकतो आपण, ते ग्रेव्ही आपण चिकन मिळेल. त्यामध्ये आपल्याला बघा चांगल्यापैकी आपल्याला पीस पण टाकून मिळतील. त्याचबरोबर ना मित्रांनो आपल्याला आहे ना हे बघा सुक्का चिकन, आणि ते पण त्याच्यात कशावरती, केळीच्या पानावरती. हे बघायला ना आणि खूप चांगलं वाटतं म्हणजे. आणि सुक्का आहे ना ते ह्यांच्याकडे ना जरा पण म्हणजे वरती ग्रेव्ही नाही, ते प्रॉपर सुक्का आहे. हे बघा वाव. आणि हे आहेत ना आपल्याला हे बघा, हे असे मास्क आहेत आपल्याला ह्याला काढून, आणि प्रॉपर सुक्का, आणि आतमध्ये कसा असा मालवणी मसाला जो घुसलेला आहे ना, तर खायची खूप मजा येणार मित्रांनो. तर आपण ट्राय करायचं आहे. आणि त्याबरोबर आपल्याला राईस मिळतो, सॅलड मिळतो म्हणजे कांदा लिंबू, आणि त्याचबरोबर आपल्याला सोलकढी पण मिळते. आणि आम्ही चपाती मागितली आहे. तर तुम्ही आलात ना तर भाकरी मागू शकता, भाकरी एक मिळेल, चपाती 2 मिळतील, एवढाच फरक आहे. आणि ह्याची थाली आहे ना, ह्या थालीची प्राईस आहे ना अगदी रिजनेबल, म्हणजे खिशाला परवडणारी बोलू शकतो. 200 रुपये चिकन थाली एसीच्या रेस्टॉरंटमध्ये मिळते. 200 रुपयाला कधी असं होणार नाही. तुम्ही कोणत्या पण रेस्टॉरंटमध्ये जा त्याच्यामध्ये ना आपल्याला 200 रुपये चिकन थाली कधी खायला मिळणार आहे. ही आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे मित्रांनो. ह्या चपातीसोबत आहे ना मला तर राहत नाही आहे. पहिली गोष्ट मला हे चिकनची जराशी ब्राउनिश कलर आहे ना, तो मला चांगला वाटतोय. आणि मालवणी चिकन खायची मजा खूप अलग आहे, मी एक बोलू शकतो. कारण की मालवणी लोकांचे मसाले आहेत ना, खरंच त्याच्यामध्ये फुल पॉवरफुल टेस्ट असते. वा, म्हणजे जसा दिसतोय ना तशी ते चव पण आहे. 1 पॉईंट खाली नाही की 1 पॉईंट वरती नाही असं बोलू शकतो. एक प्रॉपर चिकनची चव आहे, मालवणी चिकनची चव आहे बोलू शकतो. वा. आणि पीसची क्वालिटी दाखवतो तुम्हाला पहिली. हे बघा एवढे मोठे मोठे पीस, आणि फ्रेश कशावर ओळखायचे ते पण तुम्हाला दाखवतो. हे बघा अगदी म्हणजे हे सकाळी जातात मार्केटमध्ये, त्याच्यानंतर सर्व आणतात. आणि हे बघा एकदम फ्रेश चिकन आहे, कारण की तो हड्डीपासून ना मित्रांनो लवकर सुटला पाहिजे, त्याला फ्रेश चिकन मिळतात. आणि सेम इथं आपल्याला चिकन मिळणार. आणि त्याचबरोबर आहे ना आपल्याला इथे सुक्का चिकन देतात. तर ते सुक्या चिकनची बघून मला क्वालिटी दाखवतो मित्रांनो, यार का सुक्का चिकन आहे हा बघा. आणि मी पहिला असं ट्राय करतो. काहीतरी युनिक या हॉटेलचा म्हणजे हा सुक्का चिकनच मला वाटतंय, कारण की एकदम वेगळ्या पद्धतीने बनवतात. म्हणजे बघू शकता ह्याच्यावरती अजिबात तुम्हाला ग्रेव्ही पण नाही दिसणार आहे ना, तुम्हाला ह्याच्यावरती फक्त सुक्का बोलला तर सुक्काच. म्हणजे आपण भरपूर ठिकाणी जातो खातो, आणि बघितला होता आपण की त्याच्यामध्ये आहे ना मित्रांनो वरती थोडी तरी ग्रेव्ही असते, ह्याच्यावरती ग्रेव्ही नाही, फक्त ह्याच्यावरती मसालेच आहेत. खरं मी तर तुम्हाला बोलेन ना, सुक्का चिकन आहे ना चपाती किंवा भातासोबत खाऊ नका, असाच खा, खूप छान लागतं. आणि हा सर्व जेवण आहे ना अगदी घरगुती पद्धतीने इथे बनवला जातो. जेव्हा तुमच्या घरात जेवतात ना तीच चव तुम्हाला इथं उचलायची आहे. तर मंडळी आता आहे ना आपण मुंबई कोस्टलचा ना आपला एक बोलू शकतो राईस, म्हणजे सर्व आपण ट्राय केला तर बघितला, फक्त एक राईस मुलं आहेत ना अधुरा जेवण असतो तो तुम्हाला माहिती आहे. त्याचबरोबर राईस पण ट्राय करणार आहोत. आणि रस्सा मित्रांनो खूप घट्ट आहे, खूप छान म्हणजे क्वालिटी येत आहे. वा. तर आता ह्याची चव घ्याव्या. जर तुम्हाला मच्छीचा आनंद खरा घ्यायचा आहे ना तर हा तुमच्यासाठी बेस्ट आहे. मुंबई कोस्टल मीरा रोड, याची पुरी मी डिस्क्रिप्शन मध्ये पण तुम्हाला लिंक देईन की कसं यायचं काय. तर चला मंडळी, आता आपण बघितलं एक चिकन थाली घेतली होती, अगदी बेस्ट होती. आणि त्याच्यानंतर त्याच्या आधी आपण बांगडा थाली घेतली होती मित्रांनो फिश मध्ये. तर आपण फिश पण ट्राय केला आणि चिकन पण ट्राय केला. आणि मित्रांनो बघायला गेलात नाही तर AC वाला रूम आहे. ॲम्बियन्स बघू शकता माझ्या पाठी ॲम्बियन्स हा बघा, या साईडला बघा एकदम चांगला ॲम्बियन्स आहे.
आणि फक्त प्राइस होती ना बांगडा थालीची 120 रुपये, म्हणजे नथिंग आहे मित्रांनो अशा रेस्टॉरंटमध्ये आपल्या जेवायला. आणि तसाच आपण चिकन थाली घेतली. चिकन थालीमध्ये व्हरायटीज बघितली. सुका चिकन होता, त्यामध्ये ग्रेव्ही चिकन होता, जावला दिला होता, सोलकढी मित्रांनो, भात होता, त्यामध्ये